खमंग आणि कुरकुरीत सर्वांच्याच आवडीची कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवणं खूप सोपं आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली तर ती नरम होणार नाही किंवा खाताना कोरडी लागणार नाही. चला मग रेसिपी बनवायला घेऊ. कोथिंबीर वडी म्हटलं तर कोथिंबीर भरपूर असायला पाहिजे. मी इथे 2 मोठ्या जुड्या घेतल्या आहेत. कोथिंबीर निवडताना कोथिंबीरचे कोवळे देठ आहेत तेवढे तोडायचे. कोथिंबीर मी इथे स्वच्छ धुवून घेतली. एका सुती कपड्याने अशा प्रकारे कोरडी करून घेतली. कोथिंबीर एकदम कोरडी झाली आहे. कोथिंबीर कापताना खूप बारीक कापायची म्हणजे वडी खाताना त्याच्या काड्या दातामध्ये अडकणार नाहीत. मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यामध्ये 10 लसूण पाकळ्या घातल्यात. 1 चमचा जिरं घातले आणि पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. एका परातीत 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी तांदळाची पिठी घातली आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घातले. त्यामध्ये 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे. 1 छोटा चमचा ओवा असा हातावरती रगडून टाकला म्हणजे सेंट खूप छान येतो. 1 छोटा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवला होता, तो ठेचा आपण ॲड करायचा यात. आता बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. पीठ तयार करण्याअगोदर त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे म्हणजे हाताला पीठ न चिकटता व्यवस्थित मळलं जाईल. कोथिंबीरमध्ये ओलावा असतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी शिंपडत घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. पीठ तयार झाले आहे आणि त्याचे समान 2 भाग करायचे. हाताला थोडंसं तेल लावून त्याचे रोल बनवून घ्यायचे. बरेच जण ताटात पसरून वाफेवर उकडून घेतात. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे 2 समान रोल आपले तयार झालेत. एका टोपात मी पाणी उकळायला ठेवले. जाळीला तेल लावून घेते आणि त्यामध्ये तयार केले दोन्ही रोल ठेवते आणि वरतून त्या रोलला थोडंसं तेल लावते आहे. दोन्ही रोलमध्ये थोडं अंतर ठेवायचे म्हणजे ते उकळल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाहीत. टोपावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मंद आचेवर उकडून घ्यायचं आहे. 15 मिनिट झाली आणि रोल उकडले असतील त्यामध्ये आपण टूथपिक अशी रवून बघू. पीठ अजिबात चिटकत नाही आहे. 10 मिनिटासाठी थंड करायला ठेवून देऊ. रोल थंड झालेत. रोल कोमट आहे तोपर्यंत त्याचे मी बारीक पातळ काप करून घेते. रोल खूप थंड झाले की ते कट करताना त्याचे तुकडे पडत असतात. रोल कट करताना सुरी वरतून खालपर्यंत घासत खाली आणायची म्हणजे वडीचे तुकडे पडणार नाहीत. खूप जास्त गरम तेलात वड्या सोडल्या की त्या पटकन जळतात आणि आतून कच्च्या राहतात. वड्या मंद आचेवर खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता वड्या खूप छान तळल्या गेल्या आहेत आणि रंगही खूप छान आला आहे. आपल्या खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत. तुम्हीही अशा पद्धतीच्या कोथिंबीर वड्या नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.